नमस्कार. दादासाहेब टिचकुले योगवर्ग पनवेल यांच्यासाठी सादर केलेल्या स्वामी विवेकानंदांचे चरित्र या व्याख्यानमालेतील हा भाग 6वा आहे. सादर करते आहेत योगाचार्य डॉक्टर थावकर दादा आणि वक्ते आहेत डॉक्टर शिरीष लिमये. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुम् पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु. सुप्रभात. सगळ्यांना माझा हृदयापासून नमस्कार. योगाचार्य डॉक्टर थावकर दादा, मते दादा, डॉक्टर वाईंगणकर दादा, साखरे दादा, सुनीताताई, मुंदडा दादा, ब्रिजमोहन मुंदडा दादा आणि उपस्थित साधक बंधूंनो आणि भगिनींनो, आपण मागच्या वेळेला पाहिलं की स्वामी विवेकानंद पूर्वाश्रमी नरेंद्र या नावाने ओळखले जात होते. नरेंद्र कॉलेजला जाणारा युवक होता. सुरेंद्रनाथ दत्त नावाचे एक गृहस्थ नरेंद्रचे नातेवाईक होते. सुरेंद्रनाथ दत्त यांच्या घरी रामकृष्ण परमहंस येणार होते हे नरेंद्रला कळलं. मागच्या वेळेला आपण पाहिलं की नरेंद्र जेव्हा कॉलेजला जात होता तेव्हा त्यांचे शिक्षक विल्यम हेस्टी हे वर्ड्सवर्थची एक्स्टसी ही कविता शिकवत होते आणि त्यामध्ये समाधी असा शब्द आला. वर्ड्सवर्थ म्हणतात की जेव्हा मी निसर्गाचं दृश्य बघतो तेव्हा माझी समाधी लागते. नरेंद्रने त्यांना विचारलं होतं, या समाधीचा तुम्हाला अनुभव आहे का? तेव्हा विल्यम हेस्टी यांनी अतिशय प्रांजळपणे सांगितलं की नाही बाबा, मला हा अनुभव नाहीये. पण आपल्या कलकत्त्यातच दक्षिणेश्वरला एक साधू राहतात, त्यांचं नाव रामकृष्ण परमहंस आहे. ते वरचेवर अशा समाधी अवस्थेमध्ये जात असतात. त्यामुळे नरेंद्रची रामकृष्णांबद्दल एक उत्सुकता किंवा एक उत्कंठता त्यांना भेटण्याची वाढली होती. आपले नातेवाईक असलेले सुरेंद्रनाथ दत्त यांच्या घरी रामकृष्ण येणार आहेत हे तसं फारसं त्याला माहित नव्हतं. पहिल्यांदा सुरेंद्रनाथ दत्त यांनी एका गायकाला आपल्या घरी बोलवलेलं होतं. म्हणजे ते गायक काहीतरी भजन वगैरे गातील, पण तो गायक आजारी पडला, त्याचा घसा बसला आणि म्हणून सुरेंद्रनाथांनी नरेंद्रला विचारलं की अरे नरेंद्र, आमच्या घरी आज रामकृष्ण येणार आहे, त्यांच्या समोर भजन गायला तू येशील का? आणि मागच्या वेळेला आपण पाहिलं नरेंद्र तिथे आले आणि त्यांनी भजन म्हटलं, मन चलो निज निकेतन संसार विदेशे विदेशेर देशे. की अरे मना, तू या दुसऱ्या लोकांच्या जगामध्ये का हिंडतोयस? तेव्हा तू तुझ्या घरी चल. म्हणजेच
देहबोधावरून आत्मबोध कर, देहे बुद्धीते आत्मबुद्धी करावी. हाच संदेश या गाण्यामध्ये, भजनामध्ये तो कवी सांगतोय आणि विवेकानंद नरेंद्रनी ते गाणं अतिशय भावपूर्ण रीतीने म्हटलं. रामकृष्णांना त्यांनी पाहिलं. रामकृष्ण नरेंद्रनी गायलेलं भजन ऐकून भावावस्थेमध्ये गेले. जेव्हाही आत्म्याचा विषय निघेल, देहबुद्धीवरून मन काढून आत्म्यामध्ये लीन करा अशा पद्धतीचा विषय निघेल, त्या त्या वेळेला भगवान रामकृष्ण भावावस्थेमध्ये जात असत. आणि ह्या वेळेला सुद्धा रामकृष्ण भावावस्थेत गेल्यामुळे फारसं बोलणं होऊ शकलं नाही. नरेंद्र त्यांना भेटला. सुरेंद्रनाथांनी नरेंद्रची ओळख करून दिली की हा नरेंद्र हा कॉलेजला जाणारा युवक आहे वगैरे, बीए डिग्री करतोय तो वगैरे. त्यावेळेला रामकृष्णांनी भावावस्थेतच त्याला सांगितलं, दक्षिणेश्वरला एकदा ये, असं त्यांनी सांगितलं. आणि तिथेच ते बोलणं संपलेलं होतं. अगदी खरं सांगायचं तर ही काही भेट अशा पद्धतीची झालेली नाही. त्यानंतर नरेंद्र मात्र रामकृष्णांना खऱ्या अर्थानं भेटला. कशी होती ही भेट? नरेंद्र आर्थिकदृष्ट्या एका संपन्न घरामध्ये जन्माला आलेला होता. ज्याला आपण म्हणतो ना, बॉर्न विथ सिल्वर स्पून इन माउथ, तसा नरेंद्र होता. या श्रीमंत नरेंद्रची एका झोपडीमध्ये जन्माला आलेल्या रामकृष्णांची भेट होणार होती. ही भेट म्हणजे श्रीमंतीची गरिबीशी झालेली भेट. ही भेट म्हणजे सतत स्वतःच्या बुद्धीनी कुठलीही गोष्ट तावून सुलाखून घेऊन बुद्धीला पटली तरच मी ती एक्सेप्ट करणार. सतत एखाद्या गोष्टी कोणी सांगितलं तर त्याच्याबद्दल संशय घेणार. अशा पद्धतीची वृत्ती असलेला नरेंद्र, संशयी वृत्ती असलेला नरेंद्र आणि रामकृष्णांची भेट म्हणजे संशय आणि श्रद्धा यांची भेट. श्रद्धा आणि संशय या दोन गोष्टी एकत्रित जात नाहीत. संशय असेल तर श्रद्धा नाही, श्रद्धा असेल तर संशय राहत नाही. पण रामकृष्णांच्या जवळ श्रद्धेशिवाय काहीच नव्हतं. नरेंद्र आणि रामकृष्णांची भेट म्हणजे संशय आणि श्रद्धा यांची भेट आहे. नरेंद्र आणि रामकृष्ण यांची भेट म्हणजे प्रचंड प्रयत्नवाद आणि पूर्णपणे शरणागती यांची भेट आहे. रामकृष्णांनी जे जे आपल्या जीवनामध्ये साध्य केलं ते सगळं शरणागतीतून साध्य केलं. नरेंद्रनी जे जे साध्य केलं ते प्रयत्नवादाने साध्य केलं. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी, स्वामी विवेकानंद म्हणायचे. ते जे भगवद्गीतेतला एक श्लोक आहे ना, उद्रेद आत्मा आत्मानम न आत्मानम अवसादे आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना. उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी, आत्माची आपुला बंधू आत्माची रिपू आपला. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस, वामनराव पै म्हणतात ना. स्वामी विवेकानंद म्हणतात, डोंट ब्लेम द डेस्टिनी, यू आर द क्रिएटर ऑफ युअर डेस्टिनी. तुम्ही प्रयत्न करा. स्वामी विवेकानंदांचा प्रयत्नवादावर जोर होता, रामकृष्णांचा श्रद्धेवर जोर होता. त्या काली मातेच्या मूर्तीमध्ये ते साक्षात काली माता बघत होते आणि त्या मूर्तीतूनच काली माता प्रगट होऊन रामकृष्णांना दर्शन दिलं. अशी असलेली पराकोटीची श्रद्धा आणि विवेकानंदांचा, नरेंद्रचा पराकोटीचा प्रयत्नवाद यांची भेट आहे. नरेंद्र आणि रामकृष्ण परमहंस यांची भेट म्हणजे कलकत्त्याच्या विद्यापीठाच्या उच्च शिक्षित एका नरेंद्रची आणि अतिशय अशिक्षित असलेल्या अशा रामकृष्णांची भेट आहे. रामकृष्ण शाळेमध्ये गेले होते, मी सांगितलं त्या लाहबाबूंच्या शाळेत ते जात होते. त्या लाहबाबूंच्या शाळेमध्ये शिक्षक त्यांना शिकवायला लागले तेव्हा रामकृष्णांनी म्हणजे गदाधर, त्यांचं आधीचं नाव गदाधर, त्या गदाधरांनी विचारलं की हे शिकून काय मिळणार आहे? तेव्हा शिक्षकांनी सांगितलं, अरे तुला डाळ रोटी मिळेल, तुझं पोट भरेल. तेव्हा गदाधरांनी सांगितलं होतं, असली पोट भरण्याची विद्या मला नको. ज्या विद्येमुळे माणसाला मुक्ती प्राप्त होते अशी अलौकिक विद्या मला पाहिजे, असं सांगणारे, शिक्षण तिथेच थांबलेले असे अशिक्षित रामकृष्ण. म्हणजे लक्षात घ्या,
रामकृष्ण विवेकानंद भेट म्हणजे श्रीमंत आणि गरीब यांची भेट, संशय आणि श्रद्धा यांची भेट, प्रयत्नवाद आणि शरणागती यांची भेट, उच्च शिक्षित माणूस आणि अशिक्षित माणूस यांची भेट आहे. 19 वर्षाचे नरेंद्र झाले होते. 19 वर्ष म्हणजे व्हायचे होते. 19 वर्षाचे होण्याच्या आधी जवळजवळ एक दीड महिना कालावधी होता आणि 19 वर्ष पूर्ण होण्याच्या थोडस एक दीड महिना आधीच या कालावधीमध्ये रामकृष्ण हे नरेंद्रच्या जीवनात आलेले आहेत. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा. प्रभाते, प्रभाते म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला रामाचं चिंतन करा. त्याचप्रमाणे जीवनाच्या यौवनाच्या सुरुवातीला भगवंताचं चिंतन करा, असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. रामकृष्ण आणि विवेकानंदांची जी भेट झालेली आहे ते नरेंद्र 19व्या वर्षाचे असताना, युवक असताना रामकृष्णांची भेट झालेली आहे. फार मोठं भाग्य आहे की महाविद्यालयामध्ये असताना विद्यार्थी अध्यात्मातल्या अतिशय उच्च अवस्था प्राप्त झालेल्या माणसाला भेटतो. ती भेट नरेंद्रची झालेली आहे. सुरेंद्रनाथ दत्तांच्या घरी असताना नरेंद्रला रामकृष्ण म्हणाले होते, तू येऊन मला एकदा भेट. काहीच दिवसांनी रामकृष्णांच्या भेटीच्या ओढीने नरेंद्र आपल्या 4 मित्रांना घेऊन दक्षिणेश्वरला गेले. नरेंद्रनाथ रामकृष्णांकडे आले ते नरेंद्रनाथ कसे होते? नरेंद्रनाथ इम्पेरियस होते. इम्पेरियस म्हणजे अधिकारयुक्त, विवेकवान. विवेकवान म्हणजे स्वतःच्या बुद्धीवर प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून घेणारे नरेंद्र होते. चौकस बुद्धीचे होते, एन्क्वायरिंग बुद्धीचे होते आणि डिस्क्रिमिनेटिंग बुद्धीचे होते. चिकित्सक होते. कुठलीही गोष्ट तारतम्याने पाहून घेणारे होते. असे नरेंद्र आता रामकृष्णांना भेटतायत. हे जे रामकृष्णांनी जिथे लीला केली ते जे मंदिर आहे ते मंदिर कसं दिसत होतं ते मी थोडस तुम्हाला इथे व्हिडिओ शेअर करून दाखवतो. मला वाटतं की व्हिडिओ शेअर होईल. मी शेअर करतो माझा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आणि तुम्हाला दाखवतो की हे ऍक्च्युली मंदिर कसं आहे. म्हणजे आपल्याला पुढची जी कथा आहे सगळी ती ऐकताना एक वेगळा आनंद प्राप्त नक्कीच होऊ शकेल. हे बघा, या दक्षिणेश्वरच्या मंदिराचे एक सेकंद हा. या दक्षिणेश्वरच्या मंदिराचे एकंदर हे मंदिर 5 भागामध्ये विभागलेलं आहे. हे मंदिर एकंदर 5 भागामध्ये विभागलेलं आहे. हे मंदिर आपण इथे बघताय. आपल्याला दिसतंय का मंदिर ते? हो हो दादा. हा, दिसतंय. हे मंदिर 5 भागामध्ये विभागलेलं आहे. पहिलं या ठिकाणी जे दिसतंय ते राधा कृष्ण मंदिर आहे. तिथे राधा कृष्णाच्या मूर्ती आहेत. दुसरं जे आपल्याला भाग दिसतोय तो मोठा डोम असलेलं आणि अतिशय लोभस आणि उत्तम दिसणारं असं मंदिर हे आहे ते मुख्य काली मंदिर आहे. इथे ती काली मातेची मूर्ती आहे की जी मूर्ती रामकृष्णांशी नेहमी बोलायची. त्याच्यानंतर पुढे आपण गेलो तर ह्याला नाट मंदिर असं म्हणतात. हे जे नाट मंदिर आहे या ठिकाणी उभं राहून इथल्या फरशांकडे पहा, इथल्या त्या खांबांकडे पहा. या नाट मंदिरातून या मंदिराचं विहंगम दृश्य सुद्धा दिसतं आणि या नाट मंदिरात उभं राहिलं की केवळ काली मातेची मूर्ती दिसते बरं का. आपण जाऊन या एकदा कलकत्त्यात. आणि या नाट मंदिरामध्ये रामकृष्ण अनेक वेळेला भजन गाता गाता अतिशय धुंद होऊन काली मातेच्या प्रेमाने समाधी अवस्थेमध्ये भावावस्थेमध्ये गेलेले आहेत खूप वेळा. ते हे नाटमंदिर. हे नाटमंदिर इथून आपल्याला दिसतंय. त्या नाटमंदिर मध्ये आणि हे पण आपल्याला नाटमंदिरच दिसतंय. त्या नाटमंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आहे ती म्हणजे काली मातेला पूर्वी जनावर बळी देत असत. ती जनावर बळी देण्याची जागा ही नाटमंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आहे. आता तिथे प्राण्यांचा बळी दिला जात नाही, पण रामकृष्णांच्या आधीच्या काळामध्ये तिथे प्राण्यांचा बळी दिला जात होता. याच मंदिराच्या समोर आपल्याला या ठिकाणी
12 शिवांची मंदिरं दिसतील. शिवलिंग आहेत या ठिकाणी. तर त्या मंदिराच्या बरोबर समोर अशी 12 शिवलिंगाची मंदिरं आहेत. त्याच्यापैकी एका शिवलिंगाचं दर्शन आपण घेऊया. हे जे शिवलिंग आहे हे रामकृष्णांच्या खोलीच्या जवळचं मंदिर जवळच्या शिवाचं मंदिर आहे. रामकृष्णांची खोली त्या मंदिरातच आहे. त्या मंदिराच्याच परिसरामध्ये रामकृष्णांची खोली आहे. मंदिराच्याकडे आपण तोंड करून उभं राहिलो किंवा मातेकडे तोंड करून उभं राहिलो की डाव्या बाजूला कोपऱ्यात रामकृष्णांची ही खोली आहे. त्या खोलीच्या जवळचं हे शिवाचं मंदिरामध्ये आहे. त्यानंतर रामकृष्णांच्या खोलीच्या जवळ असलेल्या शिवमूर्तीचं हे दर्शन आपण घेतो. ही ती काली माता आहे, त्याचं दर्शन आपण घ्या. या काली मातेची पूजा रामकृष्णांनी केली. या काली मातेच्या साठी रामकृष्ण पूजा करत असताना 2-2, 3-3 दिवस भावावस्थेमध्ये राहत असत. हीच ती काली माता की ज्याचं रामकृष्णाने पूजन केलं आणि ती काली माता प्रेमाने रामकृष्णांशी संवाद करायला लागली. हे काली मातेच्या हातातलं खड्ग आहे, सोर्ड आहे, तलवार आहे. एक दिवस रामकृष्ण काली मातेचं दर्शन होत नाही म्हणून तळमळायला लागले आणि ते तळमळत असताना आपलं छाती, आपलं तोंड हे जमिनीवर घासायला लागले आणि काली मातेला ते म्हणाले, आई एक एक दिवस वाया चालला, तुझं दर्शन होत नाही आणि तुझं दर्शन झालं नाही तर या देहाचा उपयोग काय आहे? असं म्हणून त्यांनी ती काली मातेची तलवार हातात घेतली आणि त्यांनी आपलं मुंडकं कापण्यासाठी म्हणून आता मी मरूनच जातो, काय उपयोग आहे या देहाचा, असं म्हणून ती मानेवर ठेवली आणि हीच ती सोवर्ड आहे की जी काली मातेनी मागच्या मागे पकडली आणि रामकृष्णांशी काली मातेचा संवाद सुरू झाला. त्यानंतर काली मातेच्या कडे तोंड करून उभं राहिलं की डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये ही रामकृष्णांची खोली दिसते. ही खोली दाखवण्याचं कारण असं की रामकृष्ण विवेकानंद यांच्या ज्या भेटी झालेल्या आहेत त्यातल्या असंख्य भेटी या खोलीमध्ये झालेल्या. रामकृष्णांचे जे शिष्य आले ते या खोलीमध्ये आलेले. यामध्ये आपल्याला 2 पलंग दिसत आहेत. एक आहे ती छोटी पलंगडी, याला पलंगडी म्हणायची. या पलंगडीवर बसून रामकृष्णांनी आपल्या शिष्यांशी संवाद केलेले. हे संवाद मास्तर महाशयांनी आपले नोंदी करून ठेवल्या आणि त्याच नोंदीचं एक पुस्तक रूपानं एक प्रसिद्ध झालं. त्याला म्हणतात रामकृष्ण वचनामृत. हा ग्रंथ वाचण्यासारखा आहे. रामकृष्ण वचनामृतामध्ये रामकृष्ण आज काय भेटले, कोणाला भेटले, काय बोलले, त्या सगळ्या गोष्टी इथं लिहिलेल्या आहेत. ते रामकृष्ण वचनामृत आपल्याला रामकृष्ण मठाच्या कुठल्याही केंद्रात ते मिळेल, असं ते आप्पाबळवंत चौकात वगैरे मिळणार नाही. रामकृष्ण मठातच मिळते. आणि ही मोठी पलंगडी आहे. या मोठ्या पलंगडीवरती रामकृष्ण विश्रांती घेत असत. हा उत्तरेकडचा रामकृष्णांच्या खोलीत जाण्याचा व्हरांडा आहे. व्हरांडा म्हणजे या ठिकाणी थोडी उभं राहायला जागा आहे आणि दरवाजा इथे आहे. आणि हा जो व्हरांडा आहे हा अत्यंत महत्वाचा व्हरांडा. हा व्हरांडा दक्षिणेला आहे. रामकृष्णांच्या खोलीच्या दक्षिणेला गंगा नदी आहे. ती मगाशी शिवमंदिरं दाखवली ना, त्या शिवमंदिराच्या मागच्या बाजूला सगळा गंगा आहे. गंगेचा प्रवाह आहे. गंगा नदी आहे. त्या नदीच्याच दिशेने असलेलं हा एक दक्षिणेचा व्हरांडा आहे. या दरवाजानं नरेंद्र रामकृष्णांना भेटायला पहिल्यांदा त्यांच्या खोलीत गेला होता. आता तुम्ही जेव्हा दक्षिणेश्वरला जाल तेव्हा दरवाजा नक्की बघाल आणि तुमच्या मनामध्ये तो भाव दाटून येईल की अरे ही जागा आहे, इथून नरेंद्र रामकृष्णांना भेटायला गेला होता. तेव्हा हे जे मंदिर आहे या मंदिराचं आपण दर्शन घेतलं आणि रामकृष्णांची आणि नरेंद्रची पहिली भेट झालेली आहे. आणि भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी काय काय गोष्टी घडलेल्या आहेत त्या आता आपण बघूया. 4 मित्रांना घेऊन नरेंद्र गेलेला होता आणि नरेंद्रनी त्यांना लगेच प्रश्न विचारलेला नाहीये आपण देव पाहिलात का म्हणून. लगेच पहिल्या भेटीत विचारलेला नाही. कारण नरेंद्रला रामकृष्णांबद्दल एक विलक्षण आकर्षण मनापासून वाटत होतं आणि नरेंद्रला हेही माहिती होतं की जर रामकृष्णांना मी हा प्रश्न विचारला आपण देव पाहिला आहे का आणि जर ते नाही म्हणाले तर मी रामकृष्णांकडे परत येऊ शकणार नाही. आपल्याला माहिती आहे की मागे एकदा ते एका तपस्वीला भेटलेले होते
आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी जेव्हा सांगितलं की अरे बाबा, मी काही देव पाहिलेला नाही, पण तुला मात्र देव प्राप्त होऊ शकेल, तुझे डोळे योग्याचे आहेत. परंतु त्यांनी त्यांच्याकडे नरेंद्र परत जाऊ शकला नव्हता. म्हणून रामकृष्णांना त्यांनी गेल्या गेल्या प्रश्न विचारलेला नाही. रामकृष्ण तिथे गेल्यानंतर रामकृष्णांना आठवलं की हा नरेंद्र आहे, सुरेंद्रनाथ दत्तांच्या घरी आपली भेट झालेली होती, याची आठवण करून दिली. नरेंद्रानेच दिली, कारण त्यावेळेला रामकृष्ण भावावस्थेमध्ये होते. नरेंद्रच्या मित्रांना थोडस त्या खोलीमध्येच ठेवून रामकृष्ण नरेंद्रला घेऊन त्या दक्षिणेच्या दरवाजामध्ये गेले. दक्षिणेकडच्या दरवाजामध्ये जाऊन रामकृष्णांनी त्याला मिठाई भरवली. आता तुम्ही विचार करा, कॉलेजमधला मुलगा आहे नरेंद्र, 19 वर्षाचा आहे, आणि रामकृष्ण हाताने मिठाई घेत आहेत आणि त्याला भरवतायत. काय वाटेल कॉलेजच्या मुलाला? तेच नरेंद्रलाही वाटलं. नरेंद्र म्हणाला, अहो हे असं काय करताय, मला मिठाई हातात द्या ना, मी माझ्या मित्रांना देतो आणि मग मी खातो. रामकृष्ण म्हणाला, अरे ते नंतर खातील, तू खा रे, मला तुला भरवू दे. अशी झालेली त्यांची ती पहिली भेट आहे. त्यानंतर नरेंद्रला दुसरी भेट आहे, आणि नरेंद्रला त्यांनी सांगितलं की अरे तू असं मित्रांबरोबर वगैरे येऊ नको, आता येशील तेव्हा एकट्याने ये. ती मिठाई भरवत असताना नरेंद्र म्हणाले, अहो हे मला काय करताय, हे मला काय करताय, असं असं करू नका. नरेंद्र पुन्हा आपल्या मित्रांबरोबरच गेला होता. बसला होता त्या छोट्या पलंगडीवरती, रामकृष्ण बसले होते, नरेंद्र खाली बसलेला होता. रामकृष्णांनी नरेंद्रला आपल्या पायाचा अंगठा लावला. पायाच्या अंगठ्याचा केवळ स्पर्श झाला आणि रामकृष्णांनी आपल्या शिष्यावर कृपा केली. फक्त अंगठा लागलेला होता. त्याबरोबर नरेंद्रला असं जाणवायला लागलं, असं दिसायला लागलं की आपल्या समोरच्या ज्या सगळ्या वस्तू आहेत, त्या सगळ्या वस्तू गरगर गरगर फिरतायत, आपल्या भोवती गरगर फिरतायत, आणि त्या वस्तू अनंतात लीन होत आहेत. त्यानंतर नरेंद्रला दिसलं की त्याचे वडील विश्वनाथ दत्त आणि त्याची आई भुवनेश्वरी देवी या सुद्धा गरगर गरगर फिरतायत आणि ते अनंतात लीन होत आहेत, हे तो बघतोय. आणि त्यांनी लगेच रामकृष्णांना सांगितलं, ओ हे मला काय करताय, हे मला काय करताय, असं काय करताय. तेव्हा रामकृष्णाने, त्याला कळलं नाही, हे दर्शन तो सहन करू शकला नाही, हे लक्षात घ्या. हा भाव जो रामकृष्णाने नरेंद्रवरती कृपा करून दिला, तो भाव नरेंद्र सहन करू शकला नाही. पण पुढे साधनेने तो सहन करू शकला. आपण ते पाहू नंतर. तेव्हा रामकृष्णाने त्याच्या छातीवर हात फिरवला आणि म्हणाले, ठीक आहे, तुर्तास एवढंच बरं, तुर्तास एवढं ठीक आहे, असं ते म्हणाले. एक दिवस असाच नरेंद्र आलेला असताना नरेंद्रला घेऊन ते यदू मल्लिक नावाचे एक त्यांचे भक्त होते, त्या भक्तांच्या बागेमध्ये घेऊन गेले. बागेमध्ये घेऊन गेल्यानंतर रामकृष्णांनी, नरेंद्रने ठरवलं होतं रामकृष्णांचा स्पर्श होऊन द्यायचा नाही, त्यांना जवळ येऊन द्यायचं नाही. पण काय झालं माहित नाही, नरेंद्रच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला आणि नरेंद्रला भावावस्था प्राप्त झाली. आणि त्या भावावस्थेमध्ये रामकृष्णांनी नरेंद्रला बरेच प्रश्न विचारले. तू कोण आहेस, कुठून आलास, इथे येण्याचा पर्पज काय आहे, या सगळ्या गोष्टी विचारून रामकृष्णांनी काही खात्री करून घेतली. रामकृष्णांना जेव्हा पुढे त्यांच्या शिष्यांनी प्रश्न विचारला की नरेंद्रला पहिल्यांदा तुम्ही पाहिलं, त्याला तुम्हाला काय वाटलं, काय दर्शन झालं तुम्हाला, हे वचनामृतात येतं बरं का. तेव्हा रामकृष्णाने सांगितलं की नरेंद्रला मी जेव्हा पाहिलं, तेव्हा मी ओळखलं की नरेंद्र हा सप्तर्षींमधला ऋषी आहे, आणि तो गोर गरिबांचं कल्याण करण्यासाठी या धरणीवरती अवतरलेला आहे, हे मी पाहिलं म्हणे. तेव्हा त्या भक्ताने विचारलं, जरा ते दर्शन स्पष्ट करून सांगा. रामकृष्ण म्हणाले, मी जेव्हा नरेंद्रला पहिल्यांदा पाहिलं, त्यावेळेला माझं मन खूप हलकं झालं. माझं मन या खंडात्मक जगतातून अखंडात्मक जगताकडे जायला लागलं, वर वर जायला लागलं. अखंडात्मक जगतामध्ये देवदेवतांच्या राज्यामध्ये माझं मन गेलं.
तिथूनही माझं मन आणखीन हलकं होऊन वरती जायला लागलं आणि मला दिसलं की एक तेजोमय असा प्रकाश असलेला एक वर्तुळ त्यांनी पाहिलं आणि तिथे अतिशय त्याच्या प्रकाशामध्ये 7 ऋषी ध्यानस्थ बसलेले पाहिले. त्या तेजोमय वलयानी एक शिशुरूप धारण केलं. हे रामकृष्णांना झालेलं दर्शन आहे नरेंद्रला पाहिल्यावर. त्या तेजोमय गोलानी एक शिशुरूप धारण केलं आणि रांगत रांगत ते मूल या सप्तर्षींपैकी एका ऋषीच्या मांडीवरती बसलं आणि त्या ऋषींची त्यांनी दाढी कुरवाळली. दाढी कुरवाळल्यावरती त्या ऋषींना थोडीशी त्यांची समाधी भंग झाली आणि त्यांनी किलकिले केले डोळे, डोळे किलकिले केले, त्या मुलाकडे पाहिलं आणि मंद स्मित केलं. तेव्हा त्या आपल्या नाजूकशा अशा हाताने त्या बालकाने त्या ऋषींना सांगितलं, मी पुढे जातोय, आपल्याला मागून यावं लागेल असं सांगितलं. आणि रामकृष्ण म्हणाले, जेव्हा मी नरेंद्रला पाहिलं तेव्हा मी ओळखलं की हेच ते सप्तर्षींमधले ऋषी आहेत, हे मी ओळखलं म्हणून. मग भक्तांनी प्रश्न विचारला, मग ते तेजोवलय कुठलं होतं, ते कोण होतं, ते तेजोवलय कोण होतं? तेव्हा रामकृष्णाने केवळ आपल्या छातीकडे इंगित केलं. रामकृष्ण कधीही मी असा शब्द त्यांनी आपल्या आयुष्यात कधीच वापरला नाही. काली मातेनी केलं, काली मातेनी सांगितलं, आईनी दाखवलं, असे शब्द त्यांच्यामध्ये असत आणि आईच्या मागे त्यांनी आपला हा अहंकार अतिशय छान पद्धतीने तो त्यांनी विरून टाकलेला होता, शरणागत होऊन टाकलेला होता. आईनी केलं, आईनी सांगितलं. एकदा नरेंद्र रामकृष्णांकडे एक दिवशी गेला आणि आता मात्र नरेंद्रने ठरवलं होतं की आपण त्यांना हा प्रश्न विचारायचा. काहीतरी विलक्षण सक्तीचा हा माणूस आहे, काहीतरी विलक्षण अनुभूती घेतलेला हे ग्रस्त आहेत, हे नरेंद्रच्या लक्षात आलं. काहीतरी वेगळी शक्ती यांच्याकडे आहे. आपण हिप्नोटाईज होत नाही आहोत याची काळजी नरेंद्र सतत घेत होता. हिप्नोटिझम नाही पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं नरेंद्रकडे इन्क्विजिटिव्हनेस होता, नरेंद्रकडे तो इम्पेरियस होता आणि नरेंद्र हा अत्यंत म्हणजे चिकित्सक बुद्धीचा होता. नरेंद्रला अशा पद्धतीने वश करणं ही काही सोपी गोष्ट नाही. पण नरेंद्रला कळलं की यांना आपण प्रश्न विचारू, आपण देव पाहिलाय का? आपले विल्यम हेस्टी सुद्धा म्हणत होते की देवाचा अनुभव आलेला हा सत्पुरुष आहे. एक दिवशी नरेंद्र त्यांच्याकडे आला. आमच्या रामकृष्ण मठाचे एका मठाचे अध्यक्ष होते स्वामी आत्मानंद महाराज. या आत्मानंद महाराजांनी या भेटीचं आणि या प्रश्नाचं आणि रामकृष्णांनी दिलेल्या उत्तराचं फार चांगलं विश्लेषण केलेलं आहे. नरेंद्रने प्रश्न, ते मी नंतर सांगतो. नरेंद्रने एक दिवशी रामकृष्णांना प्रश्न विचारला, काय हो, आपण देव पाहिला आहे का? आपण एवढी मूर्तीपूजा करता. मी माझ्या इंग्रजी शाळेत शिकलेलो होतो की मूर्तीपूजेतून देव प्राप्त होत नाही, मूर्तीपूजा नसते. पण आपण देव पाहिलाय का? तेव्हा मूर्तीपूजेतूनच भगवंताची प्राप्ती केलेले रामकृष्ण नरेंद्रला म्हणतात, होय. असं उत्तर देणारा रामकृष्णांसारखा कुठलाही सत्पुरुष नरेंद्रला आतापर्यंत कधी भेटलाच नव्हता. नरेंद्रला रामकृष्णाने उत्तर दिलं, होय, मी देव पाहिलेला आहे. एवढंच त्यांनी उत्तर दिलं असं नाही. पुढे ते म्हणाले, तुला पाहतो त्याही पेक्षा अधिक स्पष्टपणे मी देवाला पाहिलेलं आहे, असं ते म्हणाले. साक्षात दर्शन, समोर उभं राहून दर्शन देवाचं मी घेतलेलं आहे. आता विवेकानंद चिकित्सक बुद्धीचे होते. त्यांनी लगेच रामकृष्णांना प्रश्न केला, काय हो, तुम्ही जर देवाला पाहिलं असेल तर तुम्ही मला देव दाखवू शकाल का? तुम्हाला दिसतो, मला दिसेल का? त्याला रामकृष्णाने उत्तर दिलं, होय, तुलाही देवाचं दर्शन होऊ शकेल, पण मी सांगीन तसं वागलास तर. या घटनेचं वर्णन आमचे स्वामी आत्मानंद महाराज, रामकृष्ण मठाचे खूप सिनियर महाराज आत्मानंद महाराज वर्णन करताना म्हणतात की दिस इज द सायन्स ऑफ रिलिजन.
दिस इज द सायन्स ऑफ रिलिजन. बघा, सायन्स असा शब्द का वापरला त्यांनी? एखाद्या शास्त्रीय प्रयोग करणारा जो सायंटिस्ट असतो, की जो सायंटिस्ट हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं प्रमाण, योग्य प्रमाण घेऊन ते एकत्र करतो आणि H2O हा पाण्याचा गुणधर्म असलेला एक द्रव तयार करतो. H2O बरोबर पाणी. आता त्या सायंटिस्टच्या लॅबोरेटरीमध्ये दुसरा माणूस गेला आणि त्यांनी जर विचारलं, काय रे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र केले तर पाणी होतं, हा प्रयोग तू केलास, त्याच्यात तुला खरंच पाणी मिळालं का? तो म्हणाला, हो, H2O बरोबर पाणी. मग हा प्रयोग मी करू शकेन का? सायंटिस्ट विचारणार ना, की तू केलास, मी केला तरी तो व्हायला पाहिजे ना, तरच ते सायन्स. मी पुण्यात केला प्रयोग किंवा मी दुसरीकडे कुठे प्रयोग केला, दुसऱ्या देशात प्रयोग केला, तरी H2O बरोबर पाणी हेच व्हायला पाहिजे, तर ते सायन्स. तसं त्या सायंटिस्ट विचारतो, होईल का? तेव्हा पहिला जो सायंटिस्ट असतो तो म्हणतो, होय, तू हा प्रयोग केलास, मी सांगतो तसा केलास, तर ते जगात कुठेही तो प्रयोग कर, H2O याच्यापासून पाणीच मिळतं. हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्या या प्रमाणामध्ये घेतलं तर पाणी होतं. हा जसा सायंटिफिक डायलॉग आहे, हे जसं सायंटिफिक संभाषण आहे, तसंच सायंटिफिक संभाषण रामकृष्ण आणि विवेकानंदांचं झालेलं आहे. रामकृष्णांना नरेंद्र विचारतोय, आपण देव पाहिला आहे का? जसं तो सायंटिस्ट दुसऱ्या सायंटिस्टला विचारत होता, की H2O बरोबर पाणी हा प्रयोग तुम्ही केला आहे का? जसं तो सायंटिस्ट उत्तर देतो, हो, मी तो प्रयोग केलाय, तसं इथे रामकृष्ण उत्तर देतात, होय, मला देव दिसलेला आहे, मी देवाला पाहिलेलं आहे. तुला पाहतो त्यापेक्षा अधिक स्पष्टपणे मी देवाला पाहिलेलं आहे. नरेंद्र प्रश्न विचारतो, तुम्ही मला तो देव दाखवू शकाल का? मला देव दिसेल का? जसं इकडे तो सायंटिस्ट विचारतो ना, की हा प्रयोग मी केला तरी H2O बरोबर पाणी येईल का? तेव्हा पहिला सायंटिस्ट म्हणतो, हो, ते H2O बरोबर पाणीच येईल, दुसरं काही होणार नाही, कुठेही कर प्रयोग. पण मी सांगतो तसा प्रयोग कर. तू वाटेल तसा प्रयोग करणार, वाटेल ते प्रमाण घेणार, वाटेल तिथं तो म्हणजे वाटेल त्या पद्धतीने प्रयोग करणार, तर त्याच्यातनं पाणी येणार नाही. मी जे प्रमाण सांगतोय, मी जे नियम सांगतोय, मी जे तुला शिस्त सांगतोय, त्या शिस्तीत तू गेलास तर तुला पाणी मिळेल. इकडे रामकृष्ण नरेंद्रला उत्तर देत आहेत, मी सांगतो तसं वागलास तर, मी सांगतो तसं वागलास तर तुला देव दिसेल. किती सायंटिफिक उत्तर आहे. म्हणून स्वामी आत्मानंद महाराज या रामकृष्ण विवेकानंदांच्या संवादाला सायन्स ऑफ रिलिजन असं म्हणतात. धर्माचं शास्त्र आहे, ईश्वर दर्शनाचं हे शास्त्र आहे. त्यामध्ये महत्वाचा प्रकार आहे, तो महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे मी सांगतो तसं वागलास तर, हा फार महत्वाचा भाग आहे. कोणी येतं आणि म्हणतं की मला देव, तुम्ही म्हणता असं काय देव दिसतो का, अमकं होतं का, तमकं होतं का? अरे, कोणालाही दिसत नाही तो बाबा. त्या संतांनी आणि सनातन धर्माने ज्या पद्धती सांगितलेल्या आहेत, यम, नियम, आहार, प्राणायाम, प्रत्याहार, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर कदाचित शक्यता आहे की देवाची कृपा होईल, किंवा जप ध्यान कर किंवा देवाची पूजा कर. अनेक मार्ग आपल्याकडे सांगितलेले आहेत. कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे आणि अष्टांग योग पण आहे, राजयोग पण आहे. कुठल्याही मार्गाने करा, पण त्या मार्गाने जायला नको का? त्या मार्गाने गेला तरच त्या देवाची प्राप्ती होईल. आणि या पद्धतीने नरेंद्रला जेव्हा रामकृष्णांनी उत्तर दिलं, त्यावेळेला नरेंद्रला रामकृष्णांबद्दल विश्वास प्राप्त झाला. येस, हा माणूस आहे की ज्याच्याकडे आपल्याला आता ज्याच्याशी चिकटलं पाहिजे, ज्याच्याकडून आपल्याला या भगवंताची प्राप्ती होईल. यानंतर तो रामकृष्णांशी मात्र आता परिचितासारखा बोलू लागला. पण हे लक्षात घ्या, रामकृष्णांचं प्रत्येक वाक्य तावून सुलाखूनच नरेंद्र आत घेत होता. रामकृष्णांच्या देहत्यागापर्यंत, लीला समाप्तीपर्यंत नरेंद्र रामकृष्णांवरती शंका घेत होता. लक्षात घ्या, शिष्य गुरुबद्दल शंका घेतोय,
आणि रामकृष्ण त्या शंकेला उत्तर देत आहेत आणि रामकृष्ण नरेंद्रच्या परीक्षेमध्ये उतरत आहेत. नरेंद्र परीक्षा घेतोय, शिष्य गुरुची परीक्षा घेतो. गुरु शिष्याची परीक्षा घेतो माहिती आहे आपल्याला, पण या ठिकाणी शिष्य गुरुची परीक्षा घेतोय आणि गुरु नाराज होत नाहीये. गुरु प्रत्येक परीक्षेला उत्तम मार्काने पास होते. रामकृष्णांशी तो परिचितासारखा बोलू लागला. रामकृष्णांनी नरेंद्रला आला की नरेंद्रला म्हणायचे की अरे तुला गाणी म्हणता येतात ना, भजनं म्हणता येतात ना, जरा भजनं म्हण बघू. आणि नरेंद्र रामकृष्णांच्यासाठी भजन म्हणत असे. नरेंद्रनी रामकृष्णांसाठी परत ते भजन म्हण, मन चल निज निकेतन, माझ्या मना तू आपल्या घरी परत चल. तुला या परक्या असलेल्या जगात एखाद्या विदेशी माणसासारखा तू कशाला इंडियात राहिलेला आहेस, तू तुझ्या घरी परत चल. ते झाल्यावरती रामकृष्ण म्हणाले अजून एक गाणं म्हण. त्यावेळेला नरेंद्रनी दुसरं गाणं म्हटलं, ते बंगालीमध्ये म्हटलं. ते पहिलं सुद्धा बंगालीतच आहे, मन चले निज निकेतने. दुसरं म्हटलं, जाबे की हे दिन, अरे दिवस चाललेत रे, जाबे की दे दिन, अमर विफले चालिये. अरे माझे सगळे दिवस विफल म्हणजे म्हणजे काही साध्य न करता चाललेत. माझे सगळे दिवस देवा व्यर्थच जाणार का? आई, किती दिवस असे व्यर्थ दिवस मी घालवणार? रामकृष्ण सुद्धा म्हणायचे ना की आई आज तुझं दर्शन झालं नाही, आई आज तुझं दर्शन झालं नाही, एक अख्खा दिवस 24 तास वाया गेले माझ्या जीवनातले, असे ते म्हणत होते, तळमळत होते. रामकृष्ण मातेसाठी तळमळत होते. तो भाव या भजनामध्ये होता. म्हणून रामकृष्णांना हे भजन ऐकल्यानंतर भावसमाधी लागलेली आहे. की समाधीतनं ते खाली आले. नरेंद्रला उजव्या हाताने त्यांनी धरलं आणि परत त्या दक्षिणेकडच्या दरवाजामध्ये घेऊन गेले आणि तिथे जाऊन त्याच्याशी ते बोलू लागले. अरे नरेन, ते म्हणाले, अरे तू इतकी दिवसांनी उशिरा का आलास रे? मला विसरलं होतास का? तू आज येशील, हे गुरु बोलतायत बरं का शिष्याला. तू आज येशील, उद्या येशील, म्हणून मी सारखा तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेलो होतो. अरे या कलकत्त्यामधल्या भोगी लोकांशी आणि आसक्त लोकांशी बोलून बोलून माझं तोंड होरपळून गेलं रे. आता तू आलास. आता तुझ्यासारख्या खऱ्या-खुऱ्या त्यागी माणसाशी बोलून माझ्या अंतरात्म्याला फार शांती प्राप्त होईल, असं रामकृष्ण नरेंद्रला म्हणालेले आहेत. की आता तू आलास, आता मला तुझ्याशी बोलून मनाला शांती प्राप्त होईल. या ठिकाणी आपल्याला गोंदवलेकर महाराजांचं पण वाक्य आठवेल. गोंदवलेकर महाराज म्हणतात, इथं मी दुकान काढलंय केशर कस्तुरीचं आणि गिराईक सगळं हिंग मिऱ्याचं. कोणी येते आणि देव कोणीच मागत नाहीये. मला देवाचं दर्शन प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे आलोय, असं कोणीच म्हणत नाहीये. नरेंद्र एका येतो म्हणाला. पण बाकीचे सगळे म्हणताय की मला मुलगा होऊ दे, मला संपत्ती मिळू दे, माझं एक घर आहे, माझी 2 घरं होऊ दे. अशा पद्धतीने ते मागतायत. याला ते म्हणतायत, गोंदवलेकर महाराज म्हणतायत, इथं सगळं गिराईक हिंगमिऱ्याचं. इथं मी विकायला बसलोय केशर कस्तुरी. केशर कस्तुरी म्हणजे देवाचं दर्शन द्यायला मी बसलोय. पण ते मागायलाच कोणी येत नाही हो. नरेंद्र आणि रामकृष्ण यांच्यात झालेला संवाद सुद्धा अशाच आशयाचा आहे. रामकृष्ण म्हणतायत, अरे संसारी लोकांशी बोलून बोलून माझी जीभ होरपळून गेली रे. आता तू आलायस तेव्हा तुझ्यासारख्या खऱ्या त्यागी माणसाशी बोलायला मिळालं म्हणून माझा अंतरात्मा आता निवडेल. रामकृष्णांचा गळा दाटला, डोळे पाण्याने भरून गेले आणि आता त्याच्या पुढे नरेंद्रशी काय बोलावं हे समजलं नाही. नरेंद्रचे सुद्धा अष्टसात्विक भाव जागृत झाले होते. नरेंद्रच्या सुद्धा डोळ्यातून अश्रू आलेले होते. आपले जेव्हा अष्टसात्विक भाव जागृत होतात ना, त्यावेळेला आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. आपल्या अंगावरची जी लव आहे, केस आहेत, हे केस उभे राहतात. डोळ्यातून पाणी यायला लागतं, अंगाचा थरकाप व्हायला लागतो, ओठ हलायला लागतात आणि रडायला येतं माणसाला. हे रडणं म्हणजे दुःखामधलं रडलं नसतं. हा अष्टसात्विक भाव जागृत झाल्यामुळे रडायला आलेला असतं. त्यानंतर रामकृष्ण नरेंद्रला म्हणाले, प्रभो
मला माहिती आहे की तुम्ही सप्तर्षी ऋषींमधले एक नर आहात. तुम्ही नररूपी नारायण आहात. नरेंद्रला काय म्हणले रामकृष्ण? तुम्ही नररूपी नारायण आहात आणि जीवितांचं कल्याण करण्यासाठी तुम्ही नरदेह धारण केलेला आहे. तुम्ही आज रामकृष्ण मठाच्या ज्या शाखा बघाल, त्या प्रत्येक शाखेमधनं जे रिलीफ वर्क केलं जातं, ते आपत्तीग्रस्त लोकांना मदत केली जाते, गरिबांना मदत केली जाते, युवकांना मदत केली जाते. खरोखर ते पाहून आपल्याला रामकृष्णांचे हे शब्द आठवतात आणि हे शब्द किती खरे होते याची जाणीव होते. नररूपी नारायण विवेकानंद आहेत. या नररूपी नारायण विवेकानंदांनी तयार केलेला हा रामकृष्ण मठ जीवितांचं कल्याण करण्यासाठी देहरूप धारण करून आलेले नरेंद्र, की ज्यांनी रामकृष्ण मठाला एक ब्रीद वाक्य दिलं, आत्मनो मोक्षार्थम जगद्हिताय च, शिवभावे जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा. देव काय फक्त मंदिरातच राहतो असं नाही, तिथं तो प्रकर्षाने आहे, पण प्रत्येकांच्या हृदयात सुद्धा राहतो. त्याची सेवा करा, गोरगरिबांची सेवा करा, त्यांचे अश्रू पुसा. स्वामी विवेकानंदांनी जीवनामध्ये केलेलं जे कार्य आहे, त्यांना नरऋषी का म्हणताय, त्यांना नररूपी नारायण रामकृष्ण का म्हणताय, ते आपल्या विवेकानंदांच्या पुढच्या कार्यावरनं दिसतं. विवेकानंदांनी संन्यास धर्माला एक वेगळं आयाम दिलं. पूर्वीचे सगळे संन्यासी हे ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः असं म्हणून, जी ब्रह्मसत्य जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः, जीव हा ब्रह्मच आहे असं म्हणून त्या ब्रह्माच्या शोधार्थ हिमालयामध्ये जात होते साधना करायला. विवेकानंदांनी निर्माण केलेला नवीन संन्यासी असा आहे, त्या हिमालयामध्ये जाणाऱ्या संन्याशांना विवेकानंदांनी एक नवीन डायमेन्शन दिलं संन्याशाचं. ते म्हणाले की लोकांमध्ये राहून लोकांची सेवा करा, हा संन्यास आहे सध्याचा. त्यांची सेवा करा, त्यांचे अश्रू पुसा. प्रत्येकाला जीवनामध्ये कुटुंबामध्ये आपलं कुटुंब चालवत असताना खूप यातना होत आहेत. त्या यातना शांत कशा करू शकाल, या या लोकांना शांत करण्यासाठी तुम्ही काम करा. म्हणून रामकृष्ण मठाचे संन्याशी आपल्याला आढळेल की ज्या संन्याशाची पाद्यपूजा लोक करतात, आज रामकृष्ण मठामध्ये तेच संन्याशी रुग्णांच्या जखमांना बँडेज करत आहेत. रुग्ण आजारी असेल तर त्याची सेवा करणारे संन्याशी रामकृष्ण मठात दिसत आहेत. हा नरेंद्रांनी संन्याशी जीवनाला दिलेला वेगळा आयाम आहे. नरेंद्रांनी वनातला संन्याशी जनात आणला आणि जनातल्या संन्याशाला गोरगरिबांच्या सेवेसाठी प्रवृत्त केलं. संन्याशांनी कोणाची पूजा घ्यायची नाही, तर या देवांची पूजा करा हे सांगितलं. हा नवीन संन्यास विवेकानंदांनी निर्माण केला. त्यातून आपल्याला कळेल की रामकृष्णांनी सांगितलं हा नररूपी नारायण आहे. तेव्हा एक लक्षात घ्या की रामकृष्णांनी नरेंद्राला जे सांगितलं ते किती सत्य होतं, ते आपल्याला नरेंद्रच्या या पुढच्या जीवनावरून आढळतं. नरेंद्रला सुरुवातीला रामकृष्णांचं बोलणं हे वेडगड माणसासारखं वाटत होतं. त्यांच्या हालचालीमध्ये मात्र वेडगडपणा वाटत नव्हता बरं. हा कुठला तरी श्रेष्ठ दर्जाचा गुरु आहे हे नरेंद्राला समजलेलं होतं. आणि नरेंद्र निशब्द झाले होते आणि त्यांना काय बोलावं हे समजत नव्हतं आणि ते घरी परत आलेले होते. पहिल्याच भेटीमध्ये रामकृष्णांचं अशा पद्धतीचा अनुभव नरेंद्रला आला आणि रामकृष्णांनी नरेंद्रला पाहून हा सप्तर्षींमधला ऋषी आहे हे त्यांनी ओळखलं. आणखीन एक दर्शन झालेलं आहे रामकृष्णांना. ते दर्शन असं झालं की वाराणसीकडून एक प्रचंड प्रकाशाचा झोत कलकत्त्याच्याकडे जात आहे आणि मला हवा असलेल्या धारणेचा पुरुष कलकत्त्यात जन्म घेऊन माझ्याकडे येणार आहे, असं दर्शन सुद्धा रामकृष्णांना झालेलं आहे. इथे वाराणसीचा काय संबंध आहे? कारण नरेंद्र हे शिवाचे अवतार होते, साक्षात शिव होते आणि त्या शिवाचा हा अवतार वाराणसीकडून कलकत्त्याकडे येऊन
रामकृष्णांना येऊन भेटला आणि रामकृष्णांचं कार्य त्यांनी पुढे नेलं. रामकृष्ण आणि विवेकानंद हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तेव्हा अशा पद्धतीने रामकृष्ण आणि विवेकानंद यांची भेट झालेली आहे. रामकृष्णांनी विवेकानंदांच्या आपला उजव्या पायाचा अंगठा नरेंद्रला लावला. हा काही मोहिनी जादूटोणाचा प्रकार तर नाही ना, म्हणून नरेंद्र सावध होता. परंतु नरेंद्र आपली भावावस्था थांबवू शकला नाही. एका कवितेमध्ये नरेंद्र म्हणतात की मी कलकत्त्याला झोपलेलो असे, रात्री विश्रांती घेत असे, त्यावेळेला रामकृष्ण येत असत. हे त्यांना झालेला दर्शन आहे. ते कवितेमध्ये झालेलं दर्शन आहे. बरं, कविता आहे त्यांची अशी. तर रामकृष्ण येत आणि माझं मन माझ्या शरीरातून दक्षिणेश्वरला घेऊन जात असे आणि दक्षिणेश्वरला नेऊन माझ्या मनावर ते वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार करत असत आणि पुन्हा परत ते मन माझ्या अंतरंगामध्ये येऊन ठेवत असत. मला जेव्हा जाग येत असे तेव्हा आढळे कालचा मी आणि आजचा मी यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. आपण आज थांबूया, कारण आता 7 वाजलेले आहेत आणि आता आपल्याला पुढचे पण कार्यक्रम आहेत. हे सगळं लक्षात घेता आपण आता या ठिकाणी थांबू. याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे नरेंद्रचं शंकाखोर मन कसं होतं आणि नरेंद्रनी रामकृष्णांची कशी परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये रामकृष्ण कसे उतरले, या सगळ्या गोष्टींचा भाग आपण पुढच्या वेळेला बघू. आपण सगळ्यांनी शांत चित्ताने हे व्याख्यान ऐकून घेतलं याबद्दल मी सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.